नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ह्या ठिकाणी अशी मोठ्या आकाराची ककडी घेतलेली आहे. ती खिसून घ्यायचं आहे. अगदी उन्हाळा आलेला आहे. आपला थंडवा देण्यासाठी हा पदार्थ आपण बनवत आहोत. अगदी छान मस्त हेल्दी रेसिपी आहे. ह्या ठिकाणी पूर्ण आपण ककडी आता खिसून घेतलेली आहे नेहमीप्रमाणेच. आता ह्या खिसामध्ये आपण काही पीठ मिक्स करणार आहोत. अगदी प्रोटीन फायबर भेटणारा हा पदार्थ आहे. लहानापासून मोठ्यांना सर्वांना आवडणार आहे. ह्या ठिकाणी 1 कप आपण ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. दुसरा कप ही ज्वारीचंच पीठ टाकलेलं आहे. ज्वारीचं पिठाचं प्रमाण जास्त आहे. अर्धा कप बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 कप गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. परफेक्ट पिठाचे प्रमाण आहे. ह्या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखटपेक्षा तुम्ही हिरवी मिरची टाकलं तरी पण चालते. आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं. हळद टाकून घेतलेली आहे. जिरे टाकायचं अर्धा चमचा. जिरे पावडर टाकले तरी चालते. मीठ टाकलेलं आहे. मीठ आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. लसणाची पेस्ट टाकून द्यायचं आहे. ओवा घेतलेत 1 चमचा. ते थोडंसं आपल्याला चोळून टाकायचं आहे. चोळून टाकल्यामुळे वास खूप छान येतो. आता आपण ह्या ककडीच्या रसामध्येच आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. त्याचं पाणी पाणी असतं त्यामध्ये व्यवस्थित आधी सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला थोडं लागेल तसं पाणी टाकून व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही, कारण काकडीच्या ओलसरपणामध्ये थोडंसं पीठ आपलं भिजलं जातं. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी करून आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत. घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. पूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स झाले आहे आपलं. आता ह्या ठिकाणी आपण पीठ मळून बाजूला ठेवलेलं आहे. आता नेहमी आपण थालीपीठ थापटून बनवतो, पण आज आपल्याला थोडंसं वेगळं बनवायचं आणि कुरकुरीत बनवायचं आहे. त्यासाठी आपण ह्या ठिकाणी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. थोडंसं सुरुवातीला जास्तीचं टाकायचं तेल. 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. ब्रशच्या साहाय्याने आपण पूर्ण कढईला लावून घेणार आहोत. अगदी पूर्ण कढई व्यवस्थित भिजली पाहिजे तेलाने, जे की आपण जे थालीपीठ बनवणार आहोत ते चिकटणार नाही. ह्या ठिकाणी 1 थालीपीठ बनवण्या इतकं आपण पीठ घेतलेलं आहे. त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि आपल्याला हातानेच ते कढईमध्ये थापून घ्यायचं. जितकं जमल तितकं पातळ आपल्याला ह्या पद्धतीनं हातानं थापून घ्यायचं आहे. अगदी नेहमी आपण कापडावरती किंवा पोळपाटावरती आपण जे थालीपीठ बनवतो त्यापेक्षा ह्याची भन्नाट चव येते आणि थोडंसं वेगळी टेस्ट येते. कुरकुरीत लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी इतकं मी थापून घेतलेलं आहे. थोडंसं आपल्याला छिद्र पाडायचे आहेत, जे की तेल टाकता येईल आणि कुरकुरीत पण येईल. ह्या पद्धतीने आपण छिद्र टाकून घेतलेले आहेत. गॅसवरती आता आपल्याला ही कढई ठेवायचं आहे. मीडियम गॅस करून ठेवायचं आहे. आपल्याला हे फुल करायचं नाही. वरती आपण झाकण ठेवलेलं आहे, ज्या शिजलं पण जाईल आणि वाफरलं जाईल पीठ. ह्या ठिकाणी तवा घेतलेला. तव्याला पण असंच मी ब्रशने तेल लावून घेणार आहे. ह्या ज्या पद्धतीने आपण कढईमध्ये थालीपीठ लावून घेतलं त्याच पद्धतीने आपल्या तव्यावरती पण लावून घ्यायचं आहे. अगदी पटापट बनवून तयार होतं आणि नेहमीपेक्षा टेस्ट थोडी वेगळी येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आपण ह्या ठिकाणी थोडेसे तीळ टाकलेले आहेत. अगदी तिळामुळे चव पण खूप छान येते आणि दिसायला पण खूप छान दिसतात. तर पूर्ण थालीपीठ थापून झालेलं आहे. ह्या ठिकाणी आपण तसं छिद्र पाडून घेतलेले आहेत. आता हा तवा आपण गॅसवरती ठेवणार आहोत. आपल्या दोन्ही साईडला आपण आता एकीकडे तवा आणि एकीकडे कढई असे ठेवून घेतलेली आहे. छिद्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे, जे की तव्याला चिकटणार नाही. आणि गॅस मिडियम ठेवून आपण दोन्ही साईडला हे ठेवून घेतलेले आहेत थालीपीठ. अगदी मस्त नाश्त्याला ब्रेकफास्टमध्ये आपण सकाळी किंवा सांजच्यापारी हा नाश्ता बनवू शकतो. अगदी दुसरं काही खाण्यापेक्षा अगदी मस्त भन्नाट आणि हेल्दी रेसिपी आहे. बघू शकता अगदी पटकन निघत आहे. छान आपले अगदी कुरकुरीतपणा पण आलेला आहे. पूर्ण कटा आपल्याला साईडला जे आहेत त्या खुल्या करून घेऊन आपण पूर्ण काढून घेतलेला आहे. अगदी मस्त कुरकुरीत भन्नाट हा पदार्थ आपला बनवून तयार झालेला आहे. अगदी मस्त पाहू शकता. अगदी कुरकुरीतपणा आलेला आहे. टेस्ट पण खूप छान आलेली आहे. वास खूप मस्त येत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. दोन्ही आपले थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. वरचं सुद्धा थालीपीठ आपण मस्त काढून घेतलेलं आहे. अगदी कुरकुरीतपणा आलेला आहे. प्लेटमध्ये आपण थालीपीठ लावून घेतलेलं आहे. मस्त सपक, अगदी आंबट नाही, सपक असं दही लावून घेतलेलं आहे साईचं सोबत खाण्यासाठी. अगदी भन्नाट लागते. सकाळचा नाश्ता भन्नाट होतो. नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी तोंडी लावण्यासाठी मी ह्या ठिकाणी लोणचं बनवलेलं आहे. लोणच्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही पाहू शकता. लोणचं कसं बनवायचं अगदी चमचमीत चविष्ट हे लोणचं बनवलेलं आहे. सोबत खाण्यासाठी थोडेसे काकडीचे काप घेतलेले आहेत. अगदी भन्नाट आपला हा नाश्ता बनवून तयार झाला आहे. सोबत एक मिरची पण घेतलेली आहे. तुम्हाला हे थालीपीठ आणि नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.